राईट हॅम राऊंड विकेट अलंकार. हो यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये खोदून काढलाय मिड ऑफ वरती चांगलं संरक्षण पाहायला मिळालं. फेकी झाली आहे ती यष्टीरक्षक लखन बांदेवडेकर याच्या हातामध्ये. अचूक फेकीनवती एकेरी धावणे केल अवि देवगडकरसाठी. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. नाममात्र 5 धावा धावफलकावर बिनबाद. या मैदानाचा पुरेपूर अभ्यास असलेला क्रिकेट संघ DRCC सराव याच मैदानावरती या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच एक जमेची बाजू असेल या संघाच्या बाजूने. लोअर फुलटॉस चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संजय बांदकर आपल्याला कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. मसुरी क्रिकेट संघाचा विचार केला तर संजय खूप वर्ष क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 खेळाडू या संघामध्ये आपल्याला ज्येष्ठ खेळाडू पाहायला मिळत आहे संजय बांदकर आणि सुदर्शन मसुरकर. राईट आर्म राऊंड विकेट. ओ यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहतोय. चेंडू चकवतोय अवि देवगडकर. अवि देवगडकर या खेळाडूचा विचार केला तर देवगड तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा खेळाडू, कित्येक वर्ष एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांनी नावलौकिक प्राप्त केलाय. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण. चेंडू निर्धाव केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. नाणेफेक जिंकली आहे कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय SMG हायस्कूलच्या मैदानावर. नाममात्र 6 धावा बिनबाद धावफलकावर. सावध आणि संयमी सुरुवात म्हणावी लागेल. घरच्या मैदानावरती DRCC जामसंडे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक हरल्यानंतर औचित्य तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 एक गाव एक संघ ही संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. खूप जुनी क्रिकेट स्पर्धा. त्यावेळी मात्र सिंधुदुर्गातील बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. व्यावसायिक क्रिकेटपटू मग कोल्हापूर असेल, मुंबई असेल, रत्नागिरी असेल, इथून आयात केलेले खेळाडू या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचा वृत्तांत तरुण भारत या पेजवरती आपल्याला पाहायला मिळायचा. देवगड तालुक्यामध्ये ती स्पर्धा म्हणजे एक तारा स्पोर्ट्स तारा मुंबई आणि अमरज्योत वाडा हे 2 स्पर्धा खूप जुन्या क्रिकेट स्पर्धा आणि त्याचमधील ही एक क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई. आणि नुसतं क्रिकेट पुरतं मर्यादित नाही तर वेगवेगळ्या खेळामध्ये तारा मुंबई गावाने खेळाडू दिलेले आहेत. अगदी ग्रामीणपासून राष्ट्रीय स्तरावरती. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक गणेश यावेळी येतोय. राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर. अतिरिक्त धाव पाहायला मिळत आहे या चेंडूवरती गणेशच्या गोलंदाजीवरती. नक्कीच पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलंय गोलंदाज गणेशने. तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे आणि तिसरे पंच आमचे मिस्टर एम्ब्रोज आल्मेडा हे मात्र यूट्यूब या चॅनलमध्ये जोडले जातील. tenniscricket.in ही स्पर्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत. आणि या यूट्यूब चॅनलसाठी खूप मोठं योगदान आहे, संघर्ष आहे, खूप कष्ट आहेत, प्रवास आहे श्री संतोषजी नाणेकर आणि श्री गौरव सावंत यांचा. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चेंडू स्क्वेअर अवांतर चेंडू असेल हा. नाममात्र 7 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 हाताळलं जात आहे. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघ एक दर्जेदार संघ आणि बराच हा संघ पहिला तर देवगड तालुक्यामध्ये बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा खेळत असतो आणि त्यामुळे नक्कीच एकमेका खेळाडूंचे कच्चे दुवे हेरत असतील. यावेळी चांगला फटका मारावा लागेल. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू टोलवलाय. डी पॉइंटला चेंडूचा प्रवास पाहता पाहता समाप्त होताना दिसतोय. खणखणीत चौकार निलेश करंगुटकरच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचली आहे. 11 धावा बिनबाद धावफलकावर.
पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं जात आहे. गणेश यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पहिलं षटक हाताळलंय अलंकार मुनगेकरने. अवघ्या 6 धावा खर्च केल्या आहेत. किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल अलंकार मुनगेकरची. एका नवीन चेंडू हाताळताना सफलता जरी नाही मिळाली तरी एक कंजूशी करणारं षटक हाताळलं गेलंय ते अलंकार मुनगेकर कडून. आणि नक्कीच तो कानमंत्र दिलाय गणेशला की कशा प्रकारे गोलंदाजी ही अपेक्षित असेल. हो, यावेळी बॅकफुटला बचावात्मक फटका म्हणावा लागेल एकेरी धावेसाठी. हे सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. मोठा फटका निघाला त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली आहे. अवि देवगडकर हाही एक तेवढ्या ताकदीचा तोलंबलाचा फलंदाज, त्याला स्ट्राईकवरती आणलाय आणि खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्येत बदल झालाय. 12 धावा बिनबाद धावफलकावर. संयम त्याचबरोबर आक्रमकता ही अवि देवगडकरकडे पाहायला मिळते. सुरुवातीला थोडासा सावध खेळतोय मात्र ज्यावेळी चेंडूवरती नजर बसली की हा खेळाडू बऱ्याच वेळा आक्रमक आपल्याला पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या चारही बाजूला फटके खेळण्याची कला असलेला खेळाडू. यावेळी पाहिलंय चेंडू खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू भिरकावून दिलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. गणेशला विचार विनिमय करण्यासाठी भाग पडतोय अवि देवगडकर. कारण असे जर चेंडू माझ्या समोर आले तर मी नक्कीच हात खोलणार. अशा चेंडूंवरती मी दया अजिबात दाखवणार नाही हेच दाखवून देतोय अवि देवगडकर. चांगला फटका होता, त्या ठिकाणी संरक्षण नव्हतं आणि परिणामी पॉवर प्लेचं षटक आहे म्हणजे जसं तुमचं क्षेत्ररक्षण आहे तशी गोलंदाजी करावी लागेल गणेश या गोलंदाजाला. सध्या वातावरण पाहिलं तर मागे गणेश उत्सव, हा उत्सव सध्या त्याची धूम आपल्याला पाहायला मिळते. उत्सव आनंदाने साजरा केलं जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. निर्णायक 4 धावा निघाल्या. कालच्या सामन्याची आठवण झाली. सोहम 11 देवगड आणि श्री स्वामी समर्थ वांगणे. अटीतटीचा सामना होता आणि असा निर्धाव चेंडू होता, कीपरकडनं चुकी झाली आणि बाईच्या स्वरूपात 4 धावा निघाल्या सोहम 11 देवगड संघाला. तर क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. 4 धावा, धावफलक 4 ने पुढे सरकलाय. 20 धावा बिनबाद. आमच्या सोबत गुणलेखक म्हणून चांगली कामगिरी पाहायला मिळते श्री मकरंद लाड, श्री हितेजी खवळे, श्री जागृत जोशी. हो, यावी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची नामी संधी. अलंकार मुनगेकर यावी थोडीशी निराशा करताना दिसतोय. धावांची लयलूट केली जाते. फेकीही अचूक नव्हती. परिणामी सुरुवातीला झेल सुटलाय, त्यानंतर 3 धावा निघाल्यात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघाकडून. चांगल्या खेळाडूंचे झेल तुम्हाला पकडावे लागतील. 3 धावा, 13 धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 23 थोडंसं लांबलंय षटक, थोडंसं महाग ठरताना दिसतंय कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघासाठी हे षटक. कारण पहिलं षटक अवघ्या 6 धावांचं निघालं आणि 6 धावांनंतर मजल मारली आहे DRCC जामसंडी क्रिकेट संघाने. 23 बिनबाद. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, पॉइंट आणि शॉर्ट थर्मॅनच्या मधना गलीच्या दिशेने चेंडू थांबला नाही आहे. चेंडू जातोय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गणेश याचं षटक पाहिलं तर तब्बल 21 धावा या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी करताना खूप विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागते. फील्ड पोझिशन्स काय असेल, माझं क्षेत्ररक्षण माझ्या गोलंदाजीवरती काय असेल आणि त्या अनुसरून ती गोलंदाजी करावी लागते. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं तेवढं सोपं नसतं. अलंकार मुनगेकर बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळतोय आणि याच अनुभवाचा त्याला फायदा झालाय. पहिलं षटक अवघ्या 6 धावांचं हाताळलं होतं आणि दुसरं षटक निघालाय तब्बल 21 धावांचं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 बिनबाद. ही एक आश्वासक धडाकेबाज सुरुवात म्हणावी लागेल. नाणेफेक हरल्यानंतर DRCC जामसंडी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना.
तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील सामना क्रमांक दुसरा. प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ आयोजित केला जातोय. आमचे स्वयंसेवक आहेत, त्यांच्याकडे लकी ड्रॉची तिकीटं उपलब्ध आहेत. अवघ्या 10 रुपयामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. पद्मनाभ धुरी हा मात्र भाग्यवान प्रेक्षक, खूप लकी ठरलेला आहे. सलग 3 दिवस पहिल्या नंबरचा लकी ड्रॉचा मानकरी ठरतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, गोलंदाजीसाठी येतोय सौरभ. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू खेळायचा प्रयत्न होता ऑन साईडला, चेंडू जातोय मिडॉन वरती. अवि देवगडकरलाच माहिती असेल आपण काय खेळायचं होतं. चेंडू कुठं गेलाय, एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 28 बिनबाद. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक सौरभ मयेकर गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. ज्येष्ठ खेळाडू त्याचबरोबर युवा खेळाडू अशी या संघाची रचना आपल्याला पाहायला मिळते. पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हरवरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर मिड विकेट बाउंड्रीवरती डावकर शैलीच्या फलंदाजाला हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूला येऊ दिलाय, त्यानंतर बॅटचा फेस खोललाय, चेंडू जातोय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खुल्या मैदानामध्ये फलंदाजी कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण निलेश कनगुटकर. प्रत्येक मैदानाचा कानाकोपरा जाणतोय हा खेळाडू आणि तेच कलात्मक फटके पाहायला मिळत आहेत. ताकदीने फटके इथं पाहायला मिळत नाहीत, मात्र बुद्धीचा वापर केला जातोय. कलात्मक फटके म्हणावे लागतील आणि मैदानात सुरुवातीला झेल होता, झेल सुटला, त्यानंतर फेकी झाली, फेकी ही ती अचूक नव्हती. थोडासा निराश दिसतोय यष्टीरक्षक लखन बांदेवडेकर आपल्या संघ साथीदारांवरती. ज्या ज्या चुका होत आहेत त्या त्या परिणामांना सामोरं जावं लागेल. 39 धावा धावफलकावर. या षटकामध्ये धावांची लयलूट केली जात आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल तो संडे क्रिकेट संघाचा. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. भागीत नजाकत आणि कवता अवि देवगडकरच्या बॅटमनना. 45 बिनबाद 45. आकोट टप्प्याचा चेंडू होता, डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर अवांतर धाव निघतंय. दबाव वाढलाय तो गोलंदाज सौरभ मयेकर वरती आणि गोलंदाज दबावामध्ये चुकी होती आणि गोलंदाज दबावामध्ये चुकी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक पाहायला मिळतोय 46 बिनबाद धावफलक. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी असेल. कुठचा गोलंदाज पहिला ब्रेक थ्रू देईल, जमलेल्या जोडीला सुरुंग कुठचा गोलंदाज लावेल, गोलंदाज पहिला ब्रेक थ्रू देईल, जमलेल्या जोडीला सुरुंग कुठचा गोलंदाज लावेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा बहुधा चुकीचा ठरताना दिसतोय तो पहिल्या 3 षटकांमध्ये. कारण चांगली फलंदाजी पाहायला मिळाली अवि देवगडकर आणि त्याला साथ देतोय निलेश कनगुटकर. यानंतर सामना होईल पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ, अशी ही तिसरी लढत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग, फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन वरती एक क्षेत्ररक्षक, स्वीपर कव्हर वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन वरती एक क्षेत्ररक्षक आणि मिड विकेट बाउंड्री वरती डावख्या शैलीच्या फलंदाजाला सीमारेषेवरती 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन, डीप काऊ कॉर्नर आणि मिड विकेट बाउंड्री. ऑफ साईडला पाहिलं तर डीप लॉंग ऑफ 38 सर्कलच्या बाहेर आणि स्वीपर कव्हर.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहावं लागेल. विजय बांदिवडेकर झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हे तेवढं शक्य नसतंय. सराव त्याच्यासाठी महत्वाचं असं उलट दिशेने जाऊन झेल टिपणं वाटतं तेवढं सोपं नसतं. इथं मात्र झेल मायभूमीला स्पर्श करताना दिसतोय. 2 धावा निघालायत आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय DRCC जामसंडे. 50 धावा बिनबाद, 50 धावांची भागीदारी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या भागीदारीसाठी. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं, चांगले फटके पाहायला मिळाले. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षणामधील भगदाड सोडलाय निलेश कनगुटकरने आणि चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने वेगाने समाप्त झालाय 4 धावांसाठी. 54 धावा धावफलकावर. आज जणू डगआउट मधनच दोन्ही फलंदाज सेट होऊन आले आहेत. ज्या ज्यावेळी स्ट्राईक मिळत आहे दोन्ही फलंदाज आक्रमक फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 54 बिनबाद. हो यावेळी मोठा फोडण्याचा प्रयत्न राहील DRCC जामसंडे क्रिकेटचा प्रयत्न. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. वाईडिश उल्लंघनावरती अलंकार येतोय वेगाने आणि चेंडूची फेकी करेपर्यंत 2 धावा. तोय वेगाने आणि चेंडूची फेकी करेपर्यंत 2 धावा. 62 बिनबाद. 62 धावा धावफलकावर. पहिला चेंडू दिशाही सरकलाय 63 बिकलाय 63 बिनबाद. गोलंदाजी करावी लागेल. अजूनही सफलता मिळालेली नाही मसुरे क्रिकेट संघाला. 71 धावांची भागीदारी पाहायला मिळाली अवि देवगडकर आणि निलेशकर या 2 फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहतोय. प्रयत्न निष्फळ ठरताना दिसतोय अवि देवगडकरचा. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. षटक क्रमांक 5 हाताळलं जात आहे. चुकी झाली मात्र चूक दुरुस्त केले अलंकार मुनगेकरने आणि निर्धाव चेंडू गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड टू विकेट असतो. क्रिकेटमध्ये जर फिटनेस पाहिला तर अवि देवगडकर कित्येक वर्ष पाहिलं तर देहयष्टी ही अशीच पाहायला मिळत आहे आणि हेच खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही तुमचा फिटनेस कशा प्रकारे ठेवता. संजय येतोय. या इनिंगची सांगता इतिशीर करणारे षटक मसुरे क्रिकेट संघाकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न एकेरी धावेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अठ्ठ्याहत्तर धावा बिनबाद. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. मसुरी क्रिकेट संघाचा विचार केला तर याही संघाकडे चांगले फलंदाज आहेत. आकाश मसुरकर, अलंकार मुनगेकर, सौरभ आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहतोय. प्रयत्न जरूर झाले ऑन साईडला खेळण्याचे आणि यावेळी ऑन साईडला मात्र लॉंग लेग वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री वरती आणि लॉंग ऑन वरती. यावेळी समोरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हर वरती संधी मिळत नाही आहे. चेंडू यावेळी निघून जाताना दिसतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. अवि देवगडकरची फलंदाजी पाहिली तर मी कुठच्याही बाजूला खेळण्याची माझी तयारी आहे. मला जसा चेंडू येईल मी तसा फटका खेळेन. हेच क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं की ज्यावेळी तुम्हाला ऑनसाईडला चेंडू मिळत नसो त्यावेळी मात्र इथं फटका निघालाय डीप एक्स्ट्रा कव्हरवरती. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. क्रिकेटमधील दर्जा सिद्ध करणारा फटका पाहायला मिळतोय. क्लास पाहायला मिळतोय अवि देवगडकरचा. 4 धावेने धावफलक पुढे सरकलाय. 82 धावा बिनबाद. संजय राईट आर्म ओव्हर द विकेट. खूप अनुभव आहे संजय बांदकरकडे आणि अनुभव पणाला लावावं लागेल. स्मित हास्य नक्कीच पाहायला मिळत आहे. फलंदाज स्मित हास्य नक्कीच पाहायला मिळत आहे. बाद झाला असता मात्र चुकी झाली आहे विजय बांदिवडेकरकडनं. साधा सोपा लॉलीपॉप झेल होता आणि इथं झेल सुटलाय. 4 धावा निघालायत आणि चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. 87 धावा बिनबाद. कवतोय एकेरी धाव त्याचबरोबर दुहेरी धावसंख्येकडे पावलं. अवि देवगडकर 3ऱ्या धावेसाठी तयार
आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. 3 धावा निघाल्या आहेत. धावफलक पाहायला मिळतोय. 90 धावा बिनबाद. एकदा जोरदार टाळ्या या अभेद्य भागीदारीसाठी. सूर्य क्रिकेट संघाचा विचार करावा केला तर नक्कीच म्हणावं लागतंय, जिस हातों से जखम दिया उसी हातों से मरहम लगाना पडेगा. तर दुसऱ्या इनिंगचा खेळ जसा सुरू होईल आवाजामध्ये बदल होईल. आमचे सहयोगी साथी समालोचक उत्तमजी मुनगेकर सर यांचा आवाज ऐकूया. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान होत आहे. सन्माननीय तुकाराम धुरी यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सन्माननीय सुरेंद्रजी मंचेकर या साहेबांना विनंती करतो, यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. तुकाराम धुरी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सुरेंद्रजी धुरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सन्माननीय तुकारामजी धुरी आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर उद्धवजी गोरे साहेब आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेन सुरेंद्रजी धुरी यांच्या शुभ हस्ते. सुरेंद्र मंचेकर साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. उद्धवजी गोरे साहेब, क्रिकेटची भरपूर आवड, नेहमीच ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा असतात त्या ठिकाणी नेहमी उपस्थिती असते. अतिशय दर्जेदार नेतृत्व उद्धवजी गोरे साहेब यांचा या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. धन्यवाद. जाऊया मैदानावरती. कॅडबरी मसुरी विरुद्ध DRCC जामसंडे देवगड.
अशी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. आकाश मसूरकर थोडेसे बीट झालेत. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मिस्टर शाहिद होलसेकर DRCC जामसंडे टीमच्या माध्यमातून युवा गोलंदाज आहे शाहिद होलसेकर. उंचीचा फायदा उठवलाय. चांगला चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. आकाश मसूरकर सारख्या अष्टपैलू खेळाडूला शांत ठेवलंय. नव्या कोऱ्या चेंडूवरती गोलंदाजी करतोय शाहिद होलसेकर. भरपूर सामन्याचा अनुभव नाहीये, परंतु 2025-24चा विचार केला तर आगमन केलंय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट. आणि ते डेंजर झोनला दिसतील पाहायचं या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल इथे. आकाश मसूरकर हलक्या हाताने स्टेअर केला. खेळपट्टीवरती चेंडू. शाहिदने तो चेंडू कलेक्ट केला आणि स्ट्रायकिंग एंडला उडवला, परंतु प्रतीक होते त्या ठिकाणी डेंजर झोनला दिसत आहेत. परंतु इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. टीमची धावसंख्या अजून अकाउंट खोललेलं नाहीये, इथे खातं सुद्धा खोललं नाहीये. कॅडबरी मसूरे टीम DRCC जामसंडे टीमचा विचार केला तर तब्बल 90 धावा बनवल्या होत्या आणि इथे OUT आउट. पहिला धक्का पोचेल प्रतीकच्या माध्यमातून. काय गोलंदाजी केली, फॉलो थ्रू मध्ये फक्त सन्मान दिला होता आकाश मसूरकरने आणि तो चेंडू कलेक्ट केला, थेट फेकला तो स्ट्रायकिंग एंडला. प्रतीक इथे बाद झालेत. पहिला धक्का पोचलाय. तब्बल 91 धावा बनवायचे आहेत. कॅडबरी लागेल इथे जबाबदारीने खेळ करावा लागेल. आकाश मसूरकर आहेत. केतन मुनगेकर स्ट्रायकिंग एंडला. यशस्वी गोलंदाज शाहिद होलसेकर धक्का दिलाय. प्रतीकला इथे बाद केलंय. मॅनेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये उंचीचा फायदा उठवतोय. चांगला चेंडू, मोठा फटका सजवलाय. नो मॅन्स लँडमधून चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउंड सीमा रेषा पलीकडे जातोय आणि इथे केतन मुनगेकरने हा चौकार ठोकलाय. या इनिंग मधला पहिला चौकार जातोय मिस्टर केतन मुनगेकरच्या बॅटमधून. 4 धावा इथे ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. अशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. प्रतीक बाद झालेत, परंतु केतन मुनगेकर, आकाश मसूरकर या 2 दिग्गज बॅटरना संपूर्ण टीमची जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. तब्बल 91 धावा बनवायचे. टीमची धावसंख्या 1-4 अशी परिस्थिती आहे. शाहिद होलसेकर येईल पुन्हा एकदा. चांगला चेंडू, वेग भन्नाट आहे. सटीक गोलंदाजी इथे पाहायला भेटते. चेंडू दिसतच नाहीये. केतन थोडेसे बीट झाले. डॉट चेंडू गेलाय. धावसंख्या 1-4. कॅडबरी मसूरे 91 धावांचा पाठलाग करतोय इथे. ओव्हर क्रमांक 1 शाहिद होलसेकर येईल पुन्हा एकदा गुडल्यानंतर टप्पा पडला. बाउन्स झालाय चेंडू. थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय आणि इथे पहिल्या ओव्हरची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1-4. कॅडबरी मसूरे या टीमची धावसंख्या होते. DRCC जामसंडे विरुद्ध कॅडबरी मसूरे अशी लढत आपण पाहतो आहोत. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. गेले 3 दिवस देवगड तालुक्यातील खेळाडूने वर्चस्व गाजवलंय. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संदेश 11 देवगड हा सुपर 4 मध्ये पोहोचलाय आणि स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी हॉटेल संतोषी देवगड हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आहे. आणि स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी
आणि स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सोहम 11 देवगड हा संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ आहे. आणि आजच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये सुपर 4 मध्ये चौथा संघ कुठला असेल? एका बाजूला मालवण तालुक्यातील ताकदवान संघ, दुसऱ्या बाजूला देवगड तालुक्यातील ताकदवान संघ. चांगला चेंडू खोदून काढलाय, लॉंग ऑनला चेंडू जातोय, वन बाउन्स, सीमारेषा पल्लीकडे जातोय, चौकार जाईल, 4 धावा इथे ऍड केल्या जातील. अवि देवगडकरच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. इथे टीमची धावसंख्या वाढते, 8 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेल्यात. एक गडी गमावलाय कॅडबरी मसुरे टीमने. तुम्ही सध्या पाहताय तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचा चौथा दिवस, पर्व चौथे आणि चौथ्या पर्वाचा चौथा दिवस इथे पाहायला भेटतोय. अतिशय दर्जेदार नीटनेटकं आयोजन, देवगड तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. वर्षभर खेळाडू वाट पाहत असतात, अशी ही स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलो आहोत. इथे धावचीचा धोका असेल, डेंजर झोनला दिसले, परंतु इथे थेट फेकी केली असती दीपेश धुरीने तर चित्र वेगळं पाहायला भेटलं असतं. केतन मुनगेकर डेंजर झोनला दिसले असते, परंतु तिथे सेफ आहेत, धावा मिळणार नाहीयेत. अवि देवगडकरच्या विरोधात आकाश मसूरकर आहे. चांगला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने लगावलाय, चेंडू आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल वेगाने सीमारेषा पलीकडे. आकाश मसूरकरच्या बॅटमधून हा चौकार येतोय. टीमची धावसंख्या वाढेल, धावसंख्या होते 12 धावा, एक गडी गमावलाय. प्रतीक तो प्रेशर असेल कॅडबरी मसुरे टीमवरती, परंतु प्रेशर झटकून तुम्हाला इथे बॅटिंग करावी लागेल. अष्टपैलू खेळाडू आकाश मसूरकर, एका बाजूने जबाबदारीने खेळ करावा लागेल, आज मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील. परंतु अवि देवगडकर सारखा कसलेला गोलंदाज आणि त्याच्यावरती आक्रमण चालू आहे. स्ट्रेट ड्राईव्हला पुन्हा एकदा चौकार खेचलाय आकाश मसूरकरने. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 16 धावा, अशा पद्धतीची बॅटिंग इथे करावी लागेल. जबाबदारीने खेळ करताना दिसत आहेत आकाश मसूरकर. इथे पहिल्या ओव्हरमध्ये प्रत्येक इथे धावचीत झाला आणि त्यानंतर केतन मुनगेकरने मैदानात एंट्री केली आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू इथे स्क्वेअर लेगला दीपेश पाहायचंय. एक धाव कंप्लीट करेपर्यंत दीपेशने अप्रतिम झेल पकडलाय आणि अष्टपैलू खेळाडू आकाश मसूरकर सारखा मोठा मासा अवि देवगडकरच्या गळाला लागलाय. म्हणजेच काय तर बाद झालाय आकाश मसूरकर. दुसरा धक्का दिलाय DRCC जामसंडे टीमने. टीमची धावसंख्या 2 ला 16 अशी परिस्थिती आहे. संघ अडचणीत आहे. कुठल्या तरी एक खेळाडूला, 2 खेळाडूंना इथे संकट मोचन म्हणून खेळ करावा लागेल आज. कॅडबरी मसुरे विरुद्ध DRCC जामसंडे. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. आकाश मसूरकर आक्रमण चढवलं, परंतु इथे मात्र 5व्या चेंडूवरती मिडॉनला आहेत दीपेश धुरी, त्याने अप्रतिम झेल पकडला आणि आकाश मसूरकर बाद झालेत. नवीन बॅटर सध्या मैदानात सौरभ मयेकर जातील. सौरभ आपल्याला पाहायला भेटत आहेत. तब्बल 91 धावा बनवायच्या आहेत आणि इथे मात्र सौरभसाठी क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात, थर्डमॅनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात. सेकंड स्लिप आपल्याला पाहायला भेटतोय. फ्लाय स्लिपला एक चेंडू क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. चांगला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, वेग भन्नाट आहे या ठिकाणी. काय गोलंदाजी करून गेलाय. ओव्हरची सांगता होते अवि देवगडकर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 ला 16 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. 2 ला 16 अशी परिस्थिती आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कॅडबरी मसुरे, भरपूर लांबचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. तब्बल 91 धावांचं लक्ष गाठायचं आहे. केतन मुनगेकर, सौरभ मयेकर या 2 बॅटरवरती जबाबदारी असेल. शाहिद होलसेकर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा दिल्यात. त्यानंतर इथे मात्र अवि देवगडकर चांगली गोलंदाजी केली आहे, त्याने सुद्धा 12 धावा दिल्या आहेत. 16 ला 2 अशी परिस्थिती आहे कॅडबरी मसुरे टीमची. नवीन गोलंदाज पुन्हा शाहिद होलसेकर येतोय.
पहिल्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली, नव्या कोऱ्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या आहेत. प्रतीकला बाद धावचित केलं होतं. तोच शाहिद होलसेकर गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करतोय. त्याच्या विरोधात इथे पाहायला भेटेल केतन, इथे पाहायला भेटतोय एक चौकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेलाय. तो केतन इथे स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या विरोधात ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज असेल मिस्टर शाहिद होलसेकर, मॅन फ्रॉम देवगड. चांगला चेंडू शपल होऊन करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू थेट यष्टीरक्षक अवि देवगडकरच्या बॅट हातामध्ये जाऊन विसावलाय. तिसरा धक्का पोहोचेल इथे. सौरभ मयेकर इथे बाद झालेत. शाहिद होलसेकरच्या पहिल्या चेंडूवरती बॅटची कट घेऊन चेंडू थेट यष्टीरक्षक केतन मुनगेकर बाद झालेत. टीमला बसलेला तिसरा धक्का म्हणावा लागेल. संघ अडचणीत आहे, संकट मोचन म्हणून खेळ करावा लागेल. परंतु DRCC जामसंडे टीमचा विचार केला तर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलंय कॅडबरी मसुरे टीमवरती. 3 गडी गमावलेत. 16 धावा सध्या स्कोअर कार्डवरती आहेत. 91 धावा बनवायचे आहेत. चांगला खेळ करावा लागेल कॅडबरी मसुरे टीमला. नवीन बॅटर गणेश तोंडवळकर पाहायला भेटतील. गणेश पाहायला भेटेल. चांगली गोलंदाजी करतोय शाहिद तिथे. 16 धावा सध्या स्कोअर कार्डवरती. 91 धावांचं लक्ष्य पार करायचंय कॅडबरी मसुरे टीमला. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती आहे. स्ट्रायकिंग एंडला गणेश तोंडवळकर, नॉन स्ट्राईक एंडला सौरभ मयेकर. हे 2 बॅटर दिसतील. राऊंड विकेट मारा करतोय शाहिद होलसेकर. चांगला चेंडू स्विंग झालाय. पुन्हा एकदा स्विंग अन मिस म्हणावं लागेल. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा गती कमी पाहायला भेटली आणि ते खराब आहे की 1 धाव कंप्लीट केली जाईल. शाहीचा लक्षच नव्हता. चेंडू डीप मध्ये पर्यंत गेला तोपर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी झालेत सौरभ मयेकर, गणेश तोंडवळकर. टीमची धावसंख्या 17ला 2 अशी परिस्थिती आहे. कॅडबरी मसुरे मालवण संघाची विजय. 91 धावांचं लक्ष्य इथे पार करायचंय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत परंतु आत्ता मात्र वर्चस्व पाहायला भेटलंय शाहिद होलसेकर अँड कंपनी. चांगला चेंडू हलक्यातानं स्टेअर केलाय. मिड विकेटला चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. फेकी सुद्धा चांगली आहे. अवि देवगडकरने कलेक्ट केलाय चेंडू. तोपर्यंत 1च धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या वाढते. 18ला 2 अशी परिस्थिती आहे. 3 गडी गमावले आहेत 18ला. कॅडबरी मसुरी टीमच्या माध्यमातून विजय. 91 धावा लक्ष्य पार करायचंय. शाहिद चांगली गोलंदाजी करतोय. युवा टॅलेंट आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू स्विंग झालाय. किल्ला परिसरामध्ये राहणारा हा खेळाडू शाहिद होलसेकर. ग्रामीण टेनिस क्रिकेट 2024 पासून ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एंट्री केली आणि त्यानंतर येथे अतिशय दर्जेदार चांगला फॉर्म गेले 2 वर्ष पाहतोय. चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटलाय. भरपूर स्पर्धा खेळलाय. अगदी पावसाळी क्रिकेट सुद्धा त्याने गाजवलंय. तो शाहिद होलसेकर. आकुटप्याचा चेंडू गमावलेत कॅडबरी मसुरी टीमने. 22 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावल्या गेल्या. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत शाहिद होलसेकर. दार गोलंदाजी केली आहे. 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा खर्च केलेत. अवि देवगडकर येतोय. ओव्हर क्रमांक 2 पेश करताना 12 धावा त्याने खर्च केल्या. तोच अवि देवगडकर. चांगला चेंडू. वाईटची दाद मागतायत पण सपील फेटाळत आहे. डॉट चेंडू जाईल अवि देवगडकरचा. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो पाहायला भेटला आणि त्यावर मात्र डॉट चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. झाडू शॉट मारायचा होता की काय अमरेश सावंतला, परंतु अमरेश सावंत पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. सौरभ आहे त्या ठिकाणी. अमरेश सावंत नॉन स्ट्राईक एंडला. संघ अडचणीत आहे. टीमची धावसंख्या 22. 22 धावा पाहायला भेटत आहेत. 4थ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आता मात्र फाईन स्लिपला चेंडू जातोय. पाहायचं यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू आणि इथे मात्र टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय. आउटफील्ड फास्ट आहे. वेगाने जाईल चेंडू सीमा रेषा पल्लीकडे. सौरभच्या बॅटमधून हा चौकार येतोय. धावा यायला पाहिजेत मग त्या कशाही येऊ देत, परंतु तुम्हाला आज धावा खोऱ्याने ओढाव्या लागतील.
चांगली बॅटिंग करावी लागेल इथे, चौफेर फटकेबाजी करावी लागेल, कारण आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. जर तुम्ही अलाउन द कार्पेट फटके खेळत असाल तरी सुद्धा धावा येऊ शकतात, तुम्हाला मोठे फटके मारण्याची गरज नाही आहे, परंतु धावा पाहिजेत आपल्या टीमसाठी आणि त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतोय कॅडबरी मसुरे टीमला. आतापर्यंत 4 गडी गमावले. टीमची धावसंख्या सध्या 26. चौथ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 91 धावांचं लक्ष्य पार करायचंय कॅडबरी मसुरे टीमला. धावा काढाव्या लागतील, बॅटिंग करावी लागेल, चौकार षटकार मारावे लागतील. बॅकफुटला दिसतोय हा संघ, परंतु इथे मात्र चांगला चेंडू, लॉंग ऑफला चेंडू जातोय. ऑन द कार्पेट चेंडू, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे ते एक धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवरती समाधान, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण अवी देवगडकरच्या माध्यमातून ज्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी दुसरी धाव घेतली जाते. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते, धावसंख्या वाढते. 28 धावा. सन्माननीय बापू जुवाटकर यांचं सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरीसाठी भरपूर योगदान दिलंय. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी टीममध्ये अतिशय दर्जेदार खेळ बापू जुवाटकर सरांनी सुद्धा केलाय. क्रिकेटची भरपूर आवड आणि हा षटकार जातोय. 6 धावा. सौरभ मयेकरच्या बॅटमधून इथे षटकार खेचला जातोय. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 34 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या. अशा पद्धतीची बॅटिंग इथे पेश करावी लागेल. संघ अडचणीत आहे. एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय सौरभ मयेकर. अवी देवगडकर गोलंदाजी मार्कवर येतोय. फुलरलेनचा चेंडू, बॅटची कडा घेऊन सेकंड स्लिपला चेंडू, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक कलेक्ट करेपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. नाराज दिसत आहेत या ठिकाणी अवी देवगडकर, टीमचं कॅप्टन, नेतृत्व करतायत DRCC जामसंडे टीमचं. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 4 ला 35 अशी परिस्थिती आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. बारा चेंडू आणि 56 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 12 चेंडू 56 धावा. भरपूर लांब राहिलाय कॅडबरी मसुरे संघ. टॉस जिंकला होता, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय कुठेतरी अंगाशी आलाय आता कॅडबरी मसुरे टीमला. सुरुवात खराब. शाहिद वलसेकरने काय गोलंदाजी केली, कुठलाही फरक पडणार नाहीये DRCC जामसंडे टीमवरती. दीपेश दुरी गोलंदाजी मार्कवर येईल. भरपूर लांब लचक अंतर घेत आहेत आणि वेगाने सुद्धा गोलंदाजी करण्याचा हातखंडा आहे त्यांचा. भन्नाट वेग आहे, परंतु हा फुलरलेनचा चेंडू उडवलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. शाहिद येईल चेंडूच्या खाली. अप्रतिम झेल पकडलाय आणि इथे मात्र वादळी खेळी संपुष्टात येते. थर्ड अंपायरकडे निर्णय जाईल. उंची गाठली आहे चेंडूने आणि त्यावेळेस की काय ते तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तर मात्र इथे बीमर चेक केला जाईल आमच्या स्ट्रॉंग रूम मध्ये. तिसऱ्या पंचांची नेमणूक सन्माननीय अल्मेडा सर आहेत. त्यांचं सुद्धा योगदान आहे भरपूर क्रिकेटसाठी. प्ले बॉईज मालवण टीमचे खेळाडू, परंतु सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये. तुम्ही सध्या पाहताय तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचा आजचा 4था दिवस. अतिशय दर्जेदार नीटनेटकं आयोजन. एका मोठ्या स्पर्धेला लाजवेल अशी ही स्पर्धा. येस नो चेंडू.
तो दीपेश दुरी इथे पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवर सौरभ मयेकर बॅटिंगसाठी सज्ज असतील. चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, मोठा फटका सजवायचा होता. फ्री हिटचा चेंडू अगदी योग्यरीत्या हाताळण्याचा प्रयत्न केलाय दीपेश दुरीने. डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते. टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती विचार केला तर 4 गडी गमावले आहेत. 38 धावा, विजयी 91 धावांचं भलं मोठं लक्ष पार करायचं आहे. सौरभ मयेकरला एक जीवदान प्राप्त केलंय. तो सौरभ मयेकर सध्या स्ट्रायकिंग एंडला तो मोठे फटके मारेल का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. चांगला चेंडू जाग्यावर ठेवलाय. काय गोलंदाजी करतोय दीपेश दुरी. DRCC जामसंडे टीमचा अनुभवी गोलंदाज आहे. याने सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलाय. अगदी मुंबईपासून अगदी सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा त्याने गाजवलाय. आणि ज्या वेळी त्यांची मॅच नसते त्यावेळी स्कोरिंगचं काम सुद्धा अतिशय दर्जेदार ते सुद्धा सांभाळतात. आमचे जवळचे मित्र आहेत दीपेश दुरी, परंतु सध्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतील आणि त्याच्या विरोधात सौरभ मयेकर आपल्याला पाहायला भेटतोय. शांत ठेवलंय सौरभ मयेकरला. उर्दू विकेट आता मात्र स्क्वेअरलेगला माही, परंतु इथे दीपेश येईल चेंडूच्या खाली आणि अप्रतिम झेल पकडलाय सौरभ मयेकर. इथे बाद होतोय. टीमला बसलेला 5वा धक्का म्हणावा लागेल. 5 गडी गमावलेत कॅडबरी मसुरे टीमने. संपूर्ण संघ कोसळलाय. त्यांच्या डगआउटमध्ये शांततेचे वातावरण. प्रेक्षक सुद्धा नाराज झालेत. अपेक्षा न होत्या बलाढ्य कॅडबरी मसुरे संघाकडून. अपेक्षांचा चकनाचूर केला इथे कॅडबरी मसुरे टीमने. प्रेक्षकांना वाटलं होतं की ही मॅच फाईट होईल, भरपूर मजा येईल आणि त्यासाठी प्रेक्षक होते, परंतु प्रेक्षक सुद्धा नाराज झालेत. 5वा धक्का पोचलाय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. अलंकार मुनगेकर इथे पाहायला भेटत आहेत. दीपेश दुरी गोलंदाजी मार्कवर. अलंकार येतोय नॉन स्ट्राईक एंडला. अमरेश सावंत 91 धावांचं लक्ष इथे. दीपेश दुरी गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू इथे पाहायला भेटतोय. पहिला चेंडू डॉट खाला. अलंकार मुनगेकर डीप शांत राहिले तिथे. चांगली गोलंदाजी सर्वच्या सर्व गोलंदाजांनी केलेत. मग ते शाहिद होलसेकर असतील, अभि देवगडकर असेल आणि आत्ता दीपेश दुरी. तशाच पद्धतीची गोलंदाजी. सुरुवातीपासून आक्रमण चढवलं या ठिकाणी. कौतुक करावं लागेल शाहिद होलसेकरचं, ज्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा दिल्या आहेत आणि 2 धावचित केले आहेत. प्रतीकला आणि आकाश मसूरकरला. आणि तिथून संघ खराब प्रदर्शन पाहायला भेटलंय. शपलवून खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडा दूर ठेवलाय, म्हणजेच काय तर वाईट घोषित केला गेलाय. भरपूर वेळानंतर हा वाईट चेंडू. 1 धाव ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या 39. 39 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावल्या गेल्या आहेत. 91 धावांचं भलं मोठं लक्ष आहे ते कॅडबरी मसुरे संघासमोर. त्यांच्या डगआउटमध्ये भरपूर शांत. चांगला फटका सजवलाय इथे. लॉंग ऑनला चेंडू जातोय, तोपर्यंत दीपेश येतोय चेंडूवरती. ताबा मिळवेल. 1च धाव अमरेश सावंतच्या खात्यामध्ये ॲड केली जाते. संकेत देवगडकर ओव्हर क्रमांक शेवटची पेश करतोय इथे. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. उलटा फटका मारायचा होता संजय बांदेकरला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. संजय बांदेकरचा विचार केला तर अनुभवी बॅटर आहे, परंतु भरपूर उशिरा मैदानामध्ये दाखल झाले आहेत संजय बांदेकर. हा मात्र मोठा फटका सजवलाय. पाहायचा आहे ते नो मॅन्स लँडमध्ये चेंडू. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधो चेंडू पडतोय, तोपर्यंत 1 बाउंड चेंडू अडवला जाईल. 1च धाव संजय बांदेकरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 41 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावले गेले आहेत. अमरेश सावंत औपचारिकता असेल या मॅचमध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे DRCC सुरुवातीपासूनच इथे वर्चस्व गाजवलंय कॅडबरी मसुरेवरती. आणि तोच कित्ता शेवटच्या ओव्हरपर्यंत इथे चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटलेत. सर्वच्या सर्व गोलंदाजाने आज इम्प्रेस केलंय. चांगली गोलंदाजी येते. आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक मिस आणि तोपर्यंत 1 चोरटी धाव घेण्यासाठी सज्ज कॅडबरी मसुरे टीम. अमरेश सावंत, संजय बांदकर हे 2 बॅटर आहेत सध्या. आणि मैदानावरती खेळीमेळीचं वातावरण पाहायला भेटतंय. जरी आपण
संकेत गोलंदाजी मार्गवर येतोय. उलटा फटका अगदी टायमिंग साधलंय, सीमारेषा पलीकडे जाईल इथे 6 धावांसाठी. संजय बांदेकरच्या बॅटमधून हा षटकार येतोय. म्हणजेच काय तर संकेत देवगडकरच्या 2 चेंडूवरती आक्रमण चढवलंय. एक 5 स्लिपला चौकार, परंतु त्यानंतर उलटा फटका खेळलाय संजय बांदेकरने आणि षटकार ठोकलाय. बॅटच्या रडारमध्ये ज्या ज्या वेळी चेंडू येतील त्या त्यावेळी फटकेबाजी करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो संजय बांदेकर, परंतु आज भरपूर लेट आलेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू इथे 6 ओव्हरची सांगता होते. म्हणजेच काय तर 6 ओव्हरचा खेळ संपलाय. विजयी होतोय तो मात्र DRCC जामसंडे हा संघ विजयी होतोय. वेल प्लेड DRCC जामसंडे. हाडलक असेल कॅडबरी मसुरे टीमला, परंतु अजून एक संधी पाहायला भेटेल कॅडबरी मसुरे टीमला. नेक्स्ट मॅच आपण लगेचच घेऊन येऊ आणि कॉम्बॉक्समध्ये आवाज इथे बदलेल. कॉम्बॉक्समध्ये आवाज येईल यानंतरचा. प्रदीपजी देऊलकर सर आणि मी उत्तम मुणगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद.